नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण भारतीय राजकीय विचार या घटकाची चर्चा करत आहोत. भारतीय राजकीय विचाराची चर्चा करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ राज्यशास्त्र थर्ड सेमिस्टरला इंडियन पॉलिटिकल थॉट या टायटल अंतर्गत जो काही पेपर आहे त्या पेपरच्या व्याप्तीसंदर्भात ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस इंडियन पॉलिटिकल थॉट हे क्षेत्र या पेपरचं आहे. आणि मग या क्षेत्राच्या अंतर्गत या पेपरमध्ये अनेक घटकांची चर्चा केलेली आहे. आणि मग ही चर्चा करत असताना सुरुवातीचा जो काही भाग आहे त्या सुरुवातीच्या भागामध्ये जी काही भारतावर ब्रिटिशांची जी काही सत्ता होती त्या सत्तेच्या कालावधीमध्ये या ठिकाणी जी काही आर्थिक सामाजिक राजकीय परिवर्तनं झाली त्या आर्थिक राजकीय सामाजिक परिवर्तनाच्या अनुषंगानं आपल्याला चर्चा करणं आवश्यक ठरतं. आणि म्हणूनच भारतीय राजकीय चिंतनामध्ये सुरुवातीला ब्रिटिश इम्पॅक्ट ऑन इंडियन सोसायटी, द थेरॉटिकल पर्स्पेक्टिव्ह ऑफ सोशल रिफॉर्म मोमेंट्स 19th सेंचुरी, सोशल वर्सेस पॉलिटिकल रिफॉर्म्स या टायटल अंतर्गत एक युनिट आहे. आणि मग या युनिटमध्ये भारतीय समाजावर ब्रिटिशांचा कसा प्रभाव पडला आणि हा प्रभाव पडत असताना 19व्या शतकात भारतामध्ये ज्या काही सामाजिक राजकीय सुधारणा झाल्या त्या सामाजिक राजकीय सुधारणाच्या अनुषंगानं या ठिकाणी जो काही नवीन दृष्टिकोन विकसित झाले त्या दृष्टिकोनाचा अभ्यास आपल्याला करणं कर्मप्राप्त ठरतं. भारतीय समाजावर ब्रिटिशांचा कसा प्रभाव पडला याविषयी माहिती अभ्यासणार आहोत. आपल्याला हे माहिती आहे की इंग्रज या ठिकाणी व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्ते बनले. आणि मग या व्यापाराच्या अनुषंगानं ब्रिटिशांना जो काही कच्चा माल हवा होता त्या कच्च्या मालाच्या साठी त्यांनी भारताचं क्षेत्र निवडलं. आणि मग त्या भारतामधला जो काही कच्चा माल त्यांना मिळतो तो कच्चा माल ब्रिटनकडे परत पाठवून त्या मालावर प्रक्रिया करून तो माल पुन्हा एकदा नवीन बाजारपेठेत आणण्यासाठी त्यांना भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक सामाजिक सुधारणा करणं गरजेचं वाटत होतं. आणि मग त्यातूनच भारतामध्ये अनेक आर्थिक सामाजिक सुधारणा झाल्या. आणि मग त्या आर्थिक सामाजिक सुधारणाचा भारताच्या समाज जीवनावर जो काही दूरगामी परिणाम झाला तो दूरगामी परिणाम पाहता 19व्या शतकाच्या अखेरपर्यंत जर आपण विचार केला तर जो काही भारतीय समाज होता तो समाज हा पूर्णतः गतिहीन बनलेला होता. आणि मग या गतिहीन बनलेल्या समाजामध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक धार्मिक ज्या काही प्रथा रूढी प्रथा परंपरा होत्या त्या रूढी प्रथा परंपरामध्ये भारतीय समाज हा मोठ्या प्रमाणात बरबटलेला होता. आणि समाजात मोठ्या प्रमाणात अनिष्ट चालीरीती सुरू होत्या. आणि मग या चाली रीती रूढी परंपरा होत्या त्या परंपरावर काही समाजसुधारकांनी प्रहार केल्याचं दिसून येतं. आणि मग या काळात जी काही शिक्षणाची जी काही प्रक्रिया होती त्या शिक्षणाच्या प्रक्रियेचं जर आपण स्वरूप पाहिलं तर शिक्षण हे फक्त मुठभर लोकांच्या हाती काही लोकांच्या हाती होतं. आणि मग या ठिकाणची जी काही शिक्षणाची व्यवस्था होती त्या शिक्षणाच्या व्यवस्थेत सर्वसामान्य लोकांना शिक्षण मिळत नव्हतं. आणि म्हणून या ठिकाणी बहुसंख्य लोक निरक्षर होते. आणि मग बहुसंख्य लोक निरक्षर असल्यामुळे त्या निरक्षर लोकांवर
चालीरीती, रूढी, प्रथा, परंपरा याचा मोठा प्रभाव होता. आणि मग हा प्रभाव जाणून घेऊन या ठिकाणी सुरुवातीच्या काळात ज्या काही ख्रिश्चन मशिनऱ्या आल्या, त्या ख्रिश्चन मशिनऱ्यांनी या ठिकाणी सर्वप्रथम धर्मप्रसार करण्याचं काम या ठिकाणी केलं. आणि मग ख्रिश्चन धर्मप्रसारक जे काही होते त्यांनी या ठिकाणी जे काही बहुसंख्य लोक निरक्षर आहेत, गरिबीनं पिचलेले आहेत, अशा लोकांना आपल्या धर्माचं ज्ञान देऊन आपल्या धर्माकडं आकृष्ट करण्याचं काम केलं. आणि त्यातूनच या ठिकाणी अनेक धर्मांतर झाल्याचं आपल्याला दिसून येतात. आणि मग ही जी काही धर्मांतर झाली, त्या धर्मांतराच्या अनुषंगानं या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीच्या अगोदर सुद्धा काही धार्मिक क्षेत्रातील जे काही लोक होते ते धर्मप्रसाराचं काम करण्यासाठी या ठिकाणी उत्सुक असल्याचं आपल्याला दिसून येतात. आणि मग या सगळ्या बाबीचा जर आपण विचार केला तर भारतातील जे काही मागासलेपण आहे, भारतातील जे काही दारिद्र्य आहे, या ठिकाणचे जे काही अप्रगत लोक आहेत, या मागासलेपणाचा, दारिद्र्याचा आणि अप्रगतपणाचा तिन्हीचाही संगम साधून या लोकांना प्रगतीच्या दिशेनं नेण्याची जबाबदारी ही आमच्यावर टाकली आहे, असं ख्रिश्चन धर्मप्रसारकांचं म्हणणं होतं. आणि म्हणूनच त्यांनी जी काही धर्मप्रसाराची काही संकल्पना मांडली, त्या संकल्पनेला त्यांनी गोऱ्या माणसावरील सांस्कृतिक ओझे हे नाव या चळवळीला दिल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच मग या काळामध्ये, सुरुवातीच्या काळामध्ये ज्या काही ख्रिश्चन मशिनऱ्याज होत्या, त्या ख्रिश्चन मशिनऱ्यांनी भारतीय समाजाला आपल्याकडे आकर्षित करण्याची सुरुवात केली. आणि मग हे आकर्षित करत असताना त्यांनी भारतीय समाजामध्ये सुरुवातीला मानवतावादाची कामं केली. आणि मग ही मानवतावादाची कामं करत असताना शिक्षण, आरोग्य, नैसर्गिक आपत्ती अशा ज्या काही अनेक संकट होती, त्या संकटामध्ये वेळोवेळी मदत केली. आणि मग ही मदत करत असतानाच त्यांनी या ठिकाणच्या समाजामध्ये ज्या काही सामाजिक रूढी, प्रथा, परंपरा होत्या, विरोधही करण्याचं काम या ख्रिश्चन मशिनऱ्यांनी केलं. आणि मग हे सगळं होत असताना मानवतावादी काम करताना त्यांनी सगळ्यात महत्त्वाचं जर योगदान दिलं असेल तर ते म्हणजे शिक्षणावर. आणि मिशनऱ्यांनी या काळामध्ये शिक्षणावर अत्यंत महत्त्वाचा भर दिला, कारण शिक्षण हे एक संस्कारमय प्रक्रिया आहे. आणि मग त्यांना हे माहीत होतं की शिक्षणाच्या माध्यमातून या ठिकाणचं सामाजिक परिवर्तन आपल्याला घडवता येईल. आणि मग हे सामाजिक परिवर्तन घडवून आणण्यासाठी त्यांनी शिक्षण हे मार्ग निवडला. आणि मग हे शिक्षण मार्ग निवडत असताना जे काही लहान लहान विद्यार्थी असतात, त्या लहान विद्यार्थ्यांचं जे काही मन असतं, ते मन हे अत्यंत संवेदनक्षम असतं. आणि मग त्या संवेदनक्षम मनावर धर्माचे संस्कार हे लवकर रुजतात हे त्यांना माहीत होतं. आणि मग त्याच उद्देशानं या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून धर्मप्रसार करून ते विद्यार्थी मोठेपणी शिक्षण घेतल्यानंतर आपल्या बाजूनं वळतील याचा विश्वास त्यांना होता. आणि म्हणूनच त्यांनी या ठिकाणी सुरुवातीला शिक्षणावर भर दिल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मग सुरुवातीच्या काळामध्ये ज्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली, आणि मग ईस्ट इंडिया कंपनीनं या ठिकाणी काही सुधारणा करण्यास सुरुवात जरी केली असली तरी सुद्धा मिशनऱ्यांनी कंपनीवर दबाव आणून भारतीय शिक्षणासाठी या ठिकाणी काहीतरी तुम्ही केलं पाहिजे हा विचार पुढे आणला. आणि मग त्याच अनुषंगानं 1813 या ठिकाणी एक कायदा बनवण्यात आला. आणि 1813च्या कायद्यानं भारतीयाच्या शिक्षणाची जबाबदारी ही कंपनीकडे सोपवण्यात आली. आणि मग या 1813च्या कायद्यानं या ठिकाणी भारतीय शिक्षणाची जबाबदारी ही कंपनीकडे देण्यात आल्यानंतर या ठिकाणचं जे काही शिक्षण आहे त्या शिक्षणावर प्रतिवर्षी कंपनीनं 1,00,000 रुपये खर्च केले पाहिजे असं या सनदी कायद्यानं सांगितलं. आणि मग या सनदी कायद्याच्या अनुषंगानं या ठिकाणी जे काही 1,00,000 रुपयाचा जो काही मुद्दा समोर आला, त्या 1,00,000 रुपयाचा जो काही खर्चाचा मुद्दा होता तो खर्च कसा करायचा हा प्रश्न कंपनी पुढे पडला.
आणि मग या प्रश्नातूनच या ठिकाणी महित भाषानिष्ठ आणि आग्ल भाषावाद निर्माण झाला. संस्कृत, अरबी, फारसी ह्या ज्या काही भाषा होत्या त्या भाषा आणि इंग्रजी भाषा यामध्ये एक वाद निर्माण झाला. आणि तो वाद सोडवण्यासाठी, तो वाद निकाली काढण्यासाठी मॅकॉले भारतात आला. आणि मॅकॉलेनं या ठिकाणी तो वाद काही प्रमाणात सोडवण्याचं आपल्याला दिसून येतं. पण तो वाद कसा चिघळत राहील याचीही मॅकॉलेनं जबाबदारी घेतल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग कालांतरानं या ठिकाणची जी काही शिक्षणाची जी काही प्रक्रिया आहे त्या शिक्षणाच्या प्रक्रियेसाठी या ठिकाणी वेगवेगळे आयोग नेमण्यात आले. त्यामध्ये वूडचा खलिता असेल, हंटर आयोग असेल, सॅडलर आयोग असेल. आणि मग या सगळ्या प्रक्रियेच्या माध्यमातून या ठिकाणी शिक्षणाचं सार्वत्रिकरण करण्याचा प्रयत्न ख्रिश्चन मशिनरीच्या दबावामुळं ईस्ट इंडिया कंपनीला करावा लागला. ही वस्तुस्थिती आहे. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस या शिक्षणाच्या माध्यमातून ब्रिटिशांनी या ठिकाणी आर्थिक सामाजिक सुधारणा करण्यास हातभार लावली, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि मग हे होत असताना केवळ शिक्षणाच्या माध्यमातूनच या ठिकाणी आर्थिक सामाजिक सुधारणा होणार नाहीत हा विचार डोळ्यासमोर ठेवून काही वृत्तपत्र या ठिकाणी सुरू होऊ लागली. आणि वृत्तपत्र ही समाज माध्यम आहे. आणि मग त्या समाज माध्यमाच्या माध्यमातून आपलं मत हे समाजासमोर मांडण्याचं काम वृत्तपत्र करतात. आणि मग या वृत्तपत्राच्या आधारावर या ठिकाणी काही वृत्तपत्र सुरू झाली. आणि मग या ठिकाणी भारतीयांनी सुद्धा काही वृत्तपत्र सुरू केली. आणि मग ही भारतीयांनी जी काही वृत्तपत्र सुरू केली त्या भारतीय वृत्तपत्रांनी ब्रिटिश सत्ता या ठिकाणी सामाजिक आर्थिक सुधारणेच्या नावाखाली कसा भारतीयांवर अन्याय करतो हे सांगण्याचं काम या भारतीय वृत्तपत्रांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग भारतीय जे काही वृत्तपत्र या ठिकाणी सुरू झाले त्या भारतीय वृत्तपत्राने भारतीयांचे प्रश्न, भारतीयांच्या मागण्या आणि जी काही परकीय सत्ता होती त्या परकीय सत्तेविरुद्ध जनजागृती घडवण्याचं काम मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वृत्तपत्रांनी केलं, हेही आपल्याला मान्य करावंच लागतं. आणि मग त्या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार केला त्यावेळेस 1821 बंगालमध्ये राजाराम मोहन रॉय यांनी संवाद कौमुदी हे बंगाली साप्ताहिक सुरू केलं. त्याच्यानंतर रॉय याच्यानंतर जामे जहानुमा मिरात उल अकबर हे फारसी नियतकालिक निघू लागलं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस जर आपण विचार केला तर त्या काळामधल्या ज्या काही आर्थिक सामाजिक सुधारणाच्या आड येणाऱ्या भारतीय ज्या काही रूढी प्रथा परंपरा होत्या त्या परंपरा रॉय यांच्या सारख्या समाज सुधारकांनी जे काही सनातनी गट होते त्या सनातनी गटाचा समाचार घेण्याचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात केल्याचं दिसून येतं. आणि याच काळात रॉय यांचा जो काही समाजसुधारकी जो काही विचार होता त्या विचाराला विरोध करण्याचं काम सनातनी गटानं सुद्धा केलं. आणि म्हणूनच मग या काळात सनातनी गटानं समाचार चंद्रिका हे एक साप्ताहिक सुरू केलं. आणि मग याच काळात ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी संवाद प्रभाकर ही वर्तमानपत्र प्रसिद्ध केली. त्यानंतर बेंगॉल हेरॉल्ड सारखी वर्तमानपत्र या ठिकाणी निघू लागली. आणि मग या वर्तमानपत्राचा जसा प्रभाव आणि प्रसार वाढत गेला तोच प्रभाव आणि प्रसार मुंबई इलाख्यातून ही झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मग मुंबई इलाख्यामध्ये प्रथम बॉम्बे हेरॉल्ड हे इंग्रजी साप्ताहिक सुरू झालं. त्याच्यानंतर बॉम्बे समाचार, रास्त गोपतार हे वर्तमानपत्र सुद्धा मुंबई इलाख्यातून निघू लागले. आणि मग त्याच अनुषंगानं या ठिकाणी मराठीमध्ये सुद्धा बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पण, भाऊ महाजनांनी प्रभाकर, टिळकांनी केसरी, मराठा ही वृत्तपत्र या ठिकाणी सुरू केली. आणि मग या वृत्तपत्राच्या माध्यमातून या ठिकाणी जनमानसामध्ये समाज माध्यमाच्या माध्यमातून या ठिकाणी सामाजिक परिवर्तनाची सुरुवात झाली. आणि मग हे होत असताना या ठिकाणी ब्रिटिशाच्या प्रभावामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृत्तपत्र सुरू झाली आणि त्या वृत्तपत्राचा समाज जीवनावर मोठा परिणाम झाला.
आणि मग हा परिणाम होत असतानाच ब्रिटिशांनी आपल्या दळणवळणाच्या सोयीच्या अनुषंगानं दळणवळणाचा विकास व्हावा याचा विचार करून या ठिकाणी रेल्वे सुरू केली. आणि मग 16 एप्रिल 1853ला मुंबई ते ठाणे ही पहिली रेल्वे या ठिकाणी धावली. रेल्वे सुरू करण्यामागचा जर आपण ब्रिटिशाचा उद्देश पाहिला तर ब्रिटिशांना या ठिकाणी ज्या काही आर्थिक सुधारणा करायच्या होत्या त्या आर्थिक सुधारणासाठी मोठ्या प्रमाणात दळणवळण करणं गरजेचं होतं. आणि मग त्या दळणवळणाच्या अनुषंगानं या ठिकाणी दळणवळणाचे मार्ग निर्माण करणं त्यांना आवश्यक वाटत होतं. आणि त्यातूनच त्यांनी या ठिकाणी रेल्वे सुरू केली. आणि मग ही रेल्वेचं जे काही आर्थिक परिणाम भारतावर झाले तेही अत्यंत महत्त्वाचे आहेत. कारण या रेल्वेमुळं भारतातील जी काही महत्त्वाची बंदरं आहेत, महत्त्वाची शहरं आहेत, महत्त्वाची बाजारपेठ आहेत ती जोडल्या गेली. आणि मग ही गोष्ट होत असतानाच या ठिकाणी जे काही कारखाने आहेत त्या कारखान्यांना कच्चा माल पुरवण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणचा कच्चा माल या कारखान्यापर्यंत येऊ लागला. आणि या रेल्वेच्या माध्यमातून अनेक खेडी जोडल्या गेली. आणि केवळ खेडीच जोडल्या गेली नाही, केवळ आर्थिकच विचार या ठिकाणी झाला नाही, तर या आर्थिक विचाराच्या माध्यमातून भारतामध्ये रेल्वेच्या माध्यमातून एक मोठं वैचारिक आंदोलन सुरू झालं. आणि त्या वैचारिक आंदोलनाची आदानप्रदानाची प्रक्रिया ही रेल्वेच्या माध्यमातून झाली. आणि मग या रेल्वेच्या अनुषंगानं या ठिकाणी ब्रिटिशांनी दळणवळणाच्या सोयी सुरू केल्या. त्याच प्रमाणात ब्रिटिशांनी ज्या काही दळणवळणाच्या सोयी सुरू केल्या त्याचा फायदा हा भारतीयांना झाला तसाच ब्रिटिशांना झाला. पण हा जास्त फायदा ब्रिटिशांना झाला. आणि मग जो काही तोटा भारताला झाला त्याचा जर आपण विचार केला तर यामध्ये कच्चा माल जो काही भारतामध्ये होता तो कच्चा माल मोठ्या प्रमाणात हा बाहेर गेला, पक्का माल भारतात आला. आणि कच्चा माल स्वस्तात त्यांना विकावा लागला. आणि त्यांचा पक्का माल हा जास्त किमतीत लोकांना विकत घेणं गरजेचं वाटू लागलं किंवा घ्यावा लागला, हेही महत्त्वाचं आहे. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस रेल्वे मार्ग टाकताना सुद्धा ब्रिटिशांनी आपली लष्करी, आर्थिक, व्यापारी, सैनिकी या गोष्टीचे हितसंबंध डोळ्यासमोर ठेवूनच या ठिकाणी रेल्वे मार्ग टाकले. आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करत असताना लष्करी, आर्थिक, व्यापारी या सगळ्या बाबीचा विचार करताना रेल्वे आपल्याला कशी फायद्यात राहील याचा विचार या ठिकाणी ब्रिटिशांनी केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग या ठिकाणी आर्थिक, राजकीय, सामाजिक ज्या काही सुधारणा होत होत्या त्या आर्थिक, राजकीय, सामाजिक सुधारणामध्ये दळणवळण आलं, तारयंत्र आली, वृत्तपत्र आली, शिक्षण आलं. आणि मग या सगळ्या घटकांचा प्रभाव हा भारतीय समाज जीवनावर पडला. आणि मग हा प्रभाव पडत असताना ब्रिटिशांनी या ठिकाणचं जे काही आर्थिक विकास आहे त्या आर्थिक विकासासाठी या ठिकाणी अनेक उद्योगधंदे सुरू केले. आणि मग ह्या उद्योगधंद्याच्या संदर्भात या ठिकाणी त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेची पुनर्रचना करण्याचं काम त्या काळामध्ये केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग या सगळ्या बाबीचा जर आपण विचार केला तर या काळामध्ये केवळ आर्थिक आणि धार्मिक सुधारणा नाही झाल्या तर समाज व धर्म सुधारणेच्या माध्यमातून सुद्धा ब्रिटिशांनी काही प्रयत्न केले. आणि मग या काळामध्ये इंग्रजी शिक्षणामुळे, इंग्रजी संस्कृतीमुळे भारतीयांचं पाश्चिमात्य संस्कृतीशी संबंध येऊ लागला. भारतीयांचे पाश्चिमात्याशी संबंध वाढले. आणि तसा तसा संबंध वाढल्या गेला तसा तसा ब्रिटिशांचा भारतीय समाज जीवनावर मोठा प्रभाव पडला. आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणून शिक्षण हे उपयोगी पडलं. आणि मग या शिक्षणाच्या माध्यमातून भारतीयांना पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाची ओळख झाली, पाश्चिमात्य संस्कृतीची ओळख झाली. आणि या शिक्षणाच्या माध्यमातून भारतातील ज्या काही दैववादी कल्पना आहेत, अंधश्रद्धा आहेत, अज्ञान आहे, रूढी आहेत, प्रथा आहेत, परंपरा आहेत, हे आपल्या मागासलेपणाची कारणं आहेत हे भारतीयांच्या लक्षात येऊ लागलं. आणि त्याच अनुषंगानं या ठिकाणी 19व्या शतकाच्या सुरुवातीला समाज सुधारणेचा व धर्म सुधारणा चळवळीचा पाया घातला गेला. याचं श्रेय सर्वप्रथम आपल्याला ब्रिटिशांना द्यावं लागतं. आणि त्याचबरोबर
या ठिकाणी जे काही पाश्चिमात्य शिक्षण घेऊन पुढे आलेले जे काही समाजसुधारक आहेत त्यांना आपल्याला हे श्रेय द्यावं लागतं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेसच आर्थिक सामाजिक राजकीय सुधारणा होत असतानाच या ठिकाणी समाज सुधारणा जी काही चळवळ होती त्या समाज सुधारणा चळवळीलाही अनेक प्रमाणात किंवा अनेक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी विरोध झाला. कारण भारतीयांवर धार्मिकतेचा मोठा पगडा होता आणि त्यामुळं आपल्या धर्मामध्ये इतरांनी हस्तक्षेप करणं हे या ठिकाणच्या लोकांना मान्य नव्हतं. आणि म्हणूनच मग या ठिकाणी भारतीय समाजामध्ये जे काही धार्मिक परिवर्तन होणं गरजेचं होतं ते उशिरा होऊ लागलं. आणि मग त्या अनुषंगानं या ठिकाणी परकीय सत्तेच्या आधारावर या परकीय सत्तेच्या माध्यमातून आपल्या धर्मावर अतिक्रमण होत आहे याचा विचार या ठिकाणचे लोक करू लागले. आणि मग हा विचार करत असताना भारतीय संस्कृती धोक्यात आली आहे अशी धारणा त्या काळातील जे काही सनातनी विचार करणारे जे काही लोक होते त्यांनी मांडण्यास सुरुवात केली. आणि मग त्यातूनच आपल्या भारतीय संस्कृतीचं, आपलं धर्म, आपल्या जीवन पद्धतीचं रक्षण करण्यासाठी आपण तयार राहिलं पाहिजे हा विचार सनातनी लोकांनी पुढे आणला. आणि त्यातूनच या ठिकाणी ज्या काही सामाजिक सुधारणा चळवळी होऊ लागल्या त्या सामाजिक सुधारणा चळवळीला काही प्रमाणात या ठिकाणी विरोध झाल्याचं आपल्याला दिसून येतं. या ठिकाणी सामाजिक सुधारणा चळवळीला, धर्मसुधारणा चळवळीला जसा विरोध होऊ लागला तसंच धर्मसुधारणा आणि समाज सुधारणा चळवळीचं समर्थन करणारा जो काही गट होता त्या गटाने या ठिकाणी माघार घेतलेली नाही. आणि त्यांचं स्पष्ट म्हणणं होतं की भारतीय समाजात परिवर्तन घडवून आणणं अत्यंत आवश्यक आहे आणि जोपर्यंत भारतीय समाजामध्ये परिवर्तन घडून येत नाही तोपर्यंत देशाची आर्थिक सामाजिक राजकीय प्रगती होत नाही. आणि म्हणून भारतीय समाजात परिवर्तन घडत नाही तोपर्यंत या देशाचा विकास होत नाही. आणि म्हणून भारतीयांनी समाज सुधारणा चळवळीच्या मागे उभं राहिलं पाहिजे हा विचार पुढे येऊ लागला. आणि मग यातूनच या ठिकाणी भारतीय समाजाला जी काही परंपरेचा, रूढी प्रथा परंपरेचा जो काही विळाखा पडला होता त्या विळाख्यातून आपल्याला बाहेर आणणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत आपण बाहेर येत नाही तोपर्यंत आपल्याला नव्या युगात प्रवेश मिळणार नाही. आणि त्यासाठी आपल्याला या ठिकाणचे जे काही सनातनी लोक आहेत त्या सनातनी लोकांचा विरोध आपल्याला स्वीकारावा लागेल. हा विचार डोळ्यासमोर येऊन या ठिकाणी पुरोगामी विचाराच्या लोकांनी त्या विरोधाचा सामना केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यातूनच 19व्या शतकात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रबोधनास सुरुवात झाली. आणि मग ही सुधारणा होत असताना जे काही सुधारणा चळवळीमध्ये जे काही नवनवीन विचार प्रवाह आले त्या विचार प्रवाहाचा सुद्धा आपल्याला विचार करणं गरजेचं आहे. आणि मग त्यामध्ये एक आधुनिक विचाराच्या स्वीकाराबाबत आग्रही असलेला गट, त्यामध्ये ब्राह्मो समाज, प्रार्थना समाज ह्यासारख्या ज्या काही संघटना होत्या त्या संघटनांनी आधुनिक विचाराचा पुरस्कार या ठिकाणी केला. आणि हा पुरस्कार करत असताना त्यांनी पाश्चिमात्य विचाराचा स्वीकार करून या ठिकाणी सामाजिक धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी मोठा हातभार लावला. आणि या आधुनिक विचाराचा जो काही गट होता त्या गटाचं असं स्पष्ट म्हणणं होतं की पाश्चिमात्याचे जे काही विचार आहेत ते विचार हे विज्ञान, बुद्धिप्रामाण्यवाद आणि मानवतावाद आणि तर्कशुद्धावर आधारित आहेत आणि त्यामुळं आपण ते विचार स्वीकारले पाहिजे. आणि या सगळ्या बाबीचा विचार करत असताना आपण जो काही या ठिकाणी सामाजिक विचार करतो तो सामाजिक विचार करत असताना आपल्या विचारांना एक तत्वाची बैठक देणं आवश्यक आहे. आणि जोपर्यंत आपण आपल्या विचारांना एक तत्व देऊ शकत नाही तोपर्यंत आपली प्रगती होऊ शकत नाही. हा विचार या आधुनिक विचाराच्या गटानं मांडला. आणि म्हणून या ठिकाणी भारतामध्ये ज्या काही आर्थिक सामाजिक राजकीय सुधारणा झाल्या त्या आर्थिक सामाजिक सुधारणाचं श्रेय या आधुनिक विचाराचा जो काही गट होता त्या गटाला आपल्याला देणं गरजेचं ठरतं. त्यानंतर या ठिकाणी आधुनिक विचाराच्या बरोबरच प्राचीन भारतीय संस्कृती व परंपरांचा जे काही पुनर्जीवन आहे त्या पुनर्जीवनाचा आग्रह करणाराही एक गट या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. आणि मग यामध्ये आर्य समाज, रामकृष्ण मिशन या संघटना ज्या काही या काळामध्ये उदयास आल्या
त्या संघटना या ठिकाणी पाश्चात्य विचाराचं जे काही अनुकरण भारतीय लोक करत होते त्या अनुकरणाला या ठिकाणी त्यांचा विरोध होता. आणि हा विरोध करत असताना त्यांनी भारतीय समाजात जे काही दोष आहेत, रूढी आहेत, प्रथा आहेत, परंपरा आहेत, ह्या त्यांना मान्य होत्या. पण आपल्या समाजातील दोष दूर करण्यासाठी आपल्याला बाहेरच्या विचाराची अनुकरण करण्याची गरज नाही, हा विचार या प्राचीन भारतीय संस्कृती व परंपराच्या पुनर्जीवनाचा आग्रह धरणाऱ्या गटांनी या ठिकाणी मांडली. आणि मग या ठिकाणी जे काही भारतीय संस्कृती असेल, भारतीय समाज असेल, त्यामध्ये काही दोष आहेत, ते दोष आपण स्वतः दूर करू शकतो असा त्यांचा विश्वास होता. त्यांनी हा मुद्दा का मांडला तर याचा जर आपण विचार केला तर आपण सगळेच म्हणतोय की भारतीय संस्कृती जगातील ही महान संस्कृती आहे. आणि मग या संस्कृतीनं जगापुढे अनेक आदर्श तत्व ठेवलेली आहेत. मग जर या संस्कृतीनं जगापुढे जर अनेक आदर्श ठेवलेले असले तर मग इतरांना आपल्या संस्कृतीमध्ये हस्तक्षेप करण्याची गरज काय. आणि हे होत असताना आपल्या संस्कृतीवर जो काही पाश्चिमात्याचा जो काही प्रभाव पडतो तो प्रभाव पडत असताना या ठिकाणी जे काही आपण अनुकरण करतो त्या अनुकरणामुळं भारतीय संस्कृतीला तडा जातो. आणि म्हणूनच या ठिकाणची जी काही आपली भारतीय संस्कृती ही संपूर्ण मानवजातीला मार्गदर्शन करण्याची सामर्थ्य या संस्कृतीत आहे. आणि मग त्यामुळं या ठिकाणची जी काही भारतीय संस्कृती आहे त्या भारतीय संस्कृतीचं या ठिकाणी पुनर्जीवन झालं पाहिजे. आणि हे पुनर्जीवन होत असताना भारतीय संस्कृती, पुरातन धर्म यातील जे काही महत्त्वाची जी काही तत्व आहेत त्या तत्वाचा या ठिकाणी विचार करून त्याचं पुनर्जीवन केलं जाईल. आणि हे पुनर्जीवन करत असताना भारतीयामध्ये ज्या काही सामाजिक उणिवा आहेत त्या उणिवा दूर करण्यासाठी हा गट या ठिकाणी अग्रभागी राहिल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग या दोन गटाच्या बरोबरच या ठिकाणी आणखी एक तिसरा गट होता. तो गट म्हणजे या ठिकाणी परिवर्तनाचा आग्रह धरणारा. आणि मग या परिवर्तनाचा आग्रह धरणारा जो काही गट होता तो हा गट या दोन्ही विचारधारेपेक्षा वेगळ्या विचाराचा पुरस्कार करतं. आणि मग हा वेगळ्या विचाराचा पुरस्कार करत असताना या ठिकाणचे जे काही भारतीय समाजामध्ये, भारतीय धर्मामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये जे काही दोष निर्माण झाले आहेत त्या दोषाचं मूळ कारण या ठिकाणची विषम समाज रचना आहे, हा मुद्दा या तिसऱ्या गटानं पुढं आणलेला. भारतीय समाजामध्ये केवळ मुठभर वर्गाला विशेष अधिकार दिलेले आहेत. आणि मग या विशेष अधिकाराच्या अधिकारावर या ठिकाणी बहुसंख्य लोक त्यांच्या मूलभूत अधिकारापासून वंचित आहेत. आणि त्यामुळं या ठिकाणची जी काही विषमता निर्माण करणारी जी काही समाज व्यवस्था आहे ती समाज व्यवस्था, ती समाज रचना जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत या ठिकाणी आपण कितीही सामाजिक सुधारणाचे प्रयत्न केले ते व्यर्थ ठरतील, अशी भूमिका घेणारा हा तिसरा गट या ठिकाणी अस्तित्वात आल्याचं दिसून येतं. आणि मग या गटाचं नेतृत्व सत्यशोधक समाज आणि मद्रास प्रांतामध्ये स्थापन झालेली जी काही जस्टिस पार्टी होती त्या पार्टीनं या ठिकाणी या विचाराचा पुरस्कार केला. आणि एकंदरीतच या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस ब्रिटिशांनी या ठिकाणी ज्या काही आर्थिक, सामाजिक, राजकीय सुधारणा केल्या त्या आर्थिक, राजकीय, सामाजिक सुधारणा करत असताना ब्रिटिशांनी आपलं स्वतःचं हित पाहिलं. आणि त्या स्वतःच्या हिताच्या माध्यमातून या ठिकाणी भारतामध्ये ज्या काही आर्थिक, सामाजिक, धार्मिक सुधारणा झाल्या त्या सुधारणाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस त्या सुधारणा होत असताना या ठिकाणी ख्रिश्चन मशिनरी केलेलं काम, त्याच्यानंतर ब्रिटिश प्रशासनाने रेल्वे, दळणवळण या ज्या काही सोयीसुविधा या ठिकाणी तयार केल्या त्या सोयीसुविधेचा भारतीय समाज जीवनावर हा मोठा प्रभाव पडला. आणि त्या प्रभावाच्या माध्यमातून भारतीयांनी पाश्चिमात्य तत्त्वज्ञानाचं जे काही विचार होते ते विचार अंगीकारले.